गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अवर एसआर जीनियस अकॅडमी। आज आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ। आता पूर्ण वर्तमान काळ कशाला म्हणायचं? जेव्हा एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असते तेव्हा ती क्रिया व्यक्त करण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग होतो। एक्झाम्पल्स बघा, आय हॅव फिनिश माय वर्क, मी माझे काम पूर्ण केले आहे। सी हॅज गॉन टू स्कूल, ती शाळेत गेली आहे। सी हॅज कंप्लीटेड हर होमवर्क, तिने गृहपाठ पूर्ण केला आहे। वी हॅव रीच्ड द स्टेशन, आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहोत। या चारही वाक्यामध्ये मी माझे काम पूर्ण केले आहे, शाळेत गेली आहे, गृहपाठ केला आहे, स्टेशनवर पोहोचलो आहेत, म्हणजे क्रिया ही पूर्ण झाली आहे, म्हणजे त्याला काय म्हणायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स। चला तर आता डिटेल्समध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहूया। बघा आता याचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता त्यानंतर हॅज किंवा हॅव त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप। आता V3 बघा म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप, यालाच काय म्हणतात? पास्ट पार्टिसिपल असे सुद्धा म्हणतात। चला तर आता V3 बनण्याचे काय नियम आहेत ते पहिले समजून घेऊया। बघा आता जर व्हर्ब नॉर्मल व्हर्ब असेल त्याला ईडी लागेल। आता बघा व्हर्ब आहे प्ले, याला ईडी लागलं तर काय झालं? सेकंड फॉर्म प्लेड, प्लेड। वर्क आहे ईडी लागला वर्क, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म वर्क। पनिश आहे व्हर्ब, त्याचा सेकंड फॉर्म काय होईल? पनिश, थर्ड फॉर्म पनिश, ईडी लागलेला आहे। हेल्प, याचा सेकंड फॉर्म काय होईल? हेल्प आणि थर्ड फॉर्म होईल हेल्प। हा पहिला नियम आहे। दुसरा नियम बघा काय आहे? जर क्रियापदाच्या शेवटी ऑलरेडी ई आलेला असेल तर आपल्याला फक्त काय करावं लागेल? डी ॲड करावं लागेल। हा सेकंड नियम आहे। बघा सेव्ह, या व्हर्बमध्ये ई आलेला आहे त्यामुळे फक्त काय होईल मग? सेव्ड, सेव्ड, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म। बघा कंप्लीट, ई आलेला आहे, सेकंड फॉर्म काय झालं? कंप्लीटेड, कंप्लीटेड। बिलीव, ई आलेला आहे शेवटी, बिलीव्ड, बिलीव्ड। यूज, इथे सुद्धा ई आलेला आहे, याचं काय झालं? सेकंड फॉर्म यूज, थर्ड फॉर्म यूज। अराईव्ह, याचं सेकंड फॉर्म अराईव्ड, थर्ड फॉर्म अराईव्ड। हा झाला आपला सेकंड रूल। थर्ड नियम बघा, जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल, आता व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट व त्या अगोदर एकच स्वर असेल, स्वर म्हणजे ओव्हल, तर शेवटचे व्यंजन डबल होते। आता बघा ए, ई, आय, ओ, यू हे आपले पाच काय आहेत? ओव्हल आहेत। आपला नियम काय म्हणतो? जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन आलेला असेल व पहिले स्वर आला असेल तर व्यंजन डबल होते व नंतर ईडी लागते। आता स्टॉप, या व्हर्बमध्ये पी हा व्यंजन आहे, ओ हा स्वर आहे, म्हणजे काय झालं? पी डबल होईल, स्टॉप, सेकंड फॉर्म स्टॉप, थर्ड फॉर्म स्टॉप। बघा सेकंडमध्ये बघा ग्रॅब, या व्हर्बमध्ये बी हा व्यंजन आहे, ए हा ओव्हल आहे, त्यामुळे बी काय होईल? डबल होईल, मग सेकंड फॉर्म काय झाला? ग्रॅब, थर्ड फॉर्म ग्रॅब। तिसरं बघा प्रिफेअर, प्रिफेअरमध्ये आर हा व्यंजन आहे, ई हा स्वर आलेला आहे, तर काय होईल? आर हे डबल होईल, त्यामुळे सेकंड फॉर्म काय झालं? प्रिफेअर्ड, थर्ड फॉर्म प्रिफेअर्ड। कंट्रोल, यामध्ये सुद्धा यल हा व्यंजन आहे, ओ हा स्वर आलेला आहे, त्यामुळे याचं सेकंड फॉर्म काय झालं? कंट्रोल, कंट्रोल, थर्ड फॉर्म कंट्रोल। हा आपला तिसरा नियम होता। चला आता चौथा नियम बघा, क्रियापदाच्या शेवटी वाय असेल व त्या अगोदर जर व्यंजन आलेला असेल तर वाय काढून आय डी लावली जाते। आता बघा क्रियापदाच्या शेवटी वाय आलेला आहे परंतु आपलं व्यंजन काय आलेलं आहे? डी, त्यामुळे वाय निघून जाईल व आय डी लागेल, म्हणून याचं काय झालं? स्टडीचं सेकंड फॉर्म झालं स्टडी, थर्ड फॉर्म स्टडीड। इथे सुद्धा बघा मॅरी, आर हा व्यंजन आहे त्यामुळे वाय निघून जाईल, काय होईल मग? आय डी लागेल, मग काय झालं? मॅरीचं सेकंड फॉर्म मॅरिड आणि थर्ड फॉर्म मॅरिड। इथे बघा क्राय, काय हे? आर हा व्यंजन आलेला आहे, वाय निघून जाईल, क्राईड, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म क्राईड। कॉपी, इथे सुद्धा काय आलेलं आहे? पी हा आपला व्यंजन आहे त्यामुळे वाय निघून जाईल व काय होईल? कॉपीड, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म कॉपीड, आय डी लागेल। बघा रिप्लाय, या व्हर्बमध्ये वायच्या पहिले व्यंजन काय आलेलं आहे? यल आलेला आहे, त्यामुळे वाय हा निघून जाईल व आय ई डी लागेल, म्हणजे काय होईल? रिप्लायचं सेकंड फॉर्म रिप्लाइड आणि थर्ड फॉर्म रिप्लाइड। चला आता बघा दुसरा नियम काय आहे यातलाच, क्रियापदाच्या शेवटी वाय असेल पण त्याच्या अगोदर जर ओव्हल आलेला असेल तर वाय निघणार नाही, ॲज इट इज राईट व ईडी लागेल। बघा आता प्ले, यामध्ये वायच्या पहिले ए हा ओव्हल आलेला आहे त्यामुळे काय होईल? आपला ईडी लागेल, म्हणजे काय होईल? सेकंड फॉर्म प्लेड, प्लेड, वाय निघणार नाही। इथे सुद्धा बघा प्रे, वायच्या पहिले ए हा ओव्हल आलेला आहे त्यामुळे काय होईल? इथे वाय निघणार नाही, सेकंड फॉर्म काय होईल? प्रेड,
प्रेड. इथे सुद्धा बघा ओबे, वायच्या पहिले ओव्हल काय आलेला आहे ई, त्यामुळे सेकंड फॉर्म ओबेड आणि थर्ड फॉर्म ओबेड. इथे अनॉय, यामध्ये वायच्या पहिले ओ हा ओव्हल आलेला आहे, त्यामुळे काय होईल सेकंड फॉर्म अनॉइड. अनॉइड इथे वाय निघणार नाही कारण इथे वायच्या पहिले ओव्हल आलेला आहे आणि इथे वाय निघून जाईल कारण वायच्या पहिले व्यंजन आलेलं आहे. चला तर मग ही अतिशय महत्त्वाचे नियम होते V3चे. बरेचदा विद्यार्थ्यांना असं वाटते की V3 म्हणजे क्रियापदाला ईडी लावलं म्हणजे संपलं. नाही, क्रियापदामध्ये बरेचदा असे बदल होतात, त्यामुळे वरील चारही नियम अगदी नीट वाचा, त्यामुळे क्रियापदामध्ये काय बदल झाला ते तुमच्या लक्षात येईल. बघा आता हे क्रियापद बघा काय आहे, त्याला इरेग्युलर व्हर्ब म्हणतात. इरेग्युलर व्हर्ब का म्हणतात? कारण इथे ईडी लागलेला नाही आहे व्हर्बला. बघा आता गो, वेंट, गॉन. गोचं सेकंड फॉर्म वेंट, गॉन थर्ड फॉर्म आहे. ईट, एट, इटन सेकंड फॉर्म एट, थर्ड फॉर्म इटन. डू, डीड, डन सेकंड फॉर्म काय झाला डीड, थर्ड फॉर्म डन. राईट, रोट, रिटन. सी, सॉ, सी, याला काय म्हणायचं इरेग्युलर व्हर्ब. चला तर आता आपण सेंटेन्सेस पाहूया. बघा आपल्या सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव, त्यानंतर क्रियापदाचं तीस आणि कर्म. तर आता बघा हॅज किंवा हॅव हे केव्हा येईल ते बघा पहिले. आता वाक्यातील कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाऊन असेल. प्लुरल नाऊन म्हणजे एकापेक्षा जास्त. अनेक वचन डॉक्टर्स, टीचर्स, स्टुडंट्स, बॉईज, गर्ल्स हे अनेक वचन असतील तर त्याच्यासमोर काय येईल हॅव येईल. आणि वाक्यातील कर्ता जर ही, सी, इट आणि सिंग्युलर नाऊन असेल. सिंग्युलर नाऊन म्हणजे काय ते तृतीय पुरुषी एकवचन नाम, जसे की अजय असेल, नीता असेल, बॉय, गर्ल, स्टुडंट, टीचर हे केवळ एक असेल तर मग काय म्हणायचं त्याला सिंग्युलर नाऊन. मग त्याच्यासमोर काय येईल हॅज येईल. हे आपले बघा हॅव हॅजचे नियम. चला तर आता आपण सेंटेन्सेस बघूया. हे बघा हे अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर हॅज किंवा हॅव, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. म्हणजे हे याला काय म्हणायचं या स्ट्रक्चरला म्हणतात अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. आता या सेंटेन्सवरूनच हे सेंटेन्स अगदी महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं तर याच स्ट्रक्चरवरून आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा होतील, येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा होतील. आता बघा कसं होईल नीट बघा. सब्जेक्ट प्लस हॅज हॅवच्या नंतर जर नॉट आलं, इथे हॅज आणि हॅवच्या नंतर जर नॉट आलं तर काय झालं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आता हेच हॅज हॅव जर वाक्याच्या पहिले आलं तर मग काय होईल हॅज, त्याचं स्ट्रक्चर काय होईल हॅज हॅव प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे हॅज हॅव जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर झालं तुमचं येस नो टाइप क्वेश्चन. म्हणजे या स्ट्रक्चरवरच तुमचे तिन्ही सेंटेन्सेस डिपेंड आहेत. फक्त थोडासा बदल होईल. हॅज हॅवच्या नंतर नॉट आलं तर झालं निगेटिव्ह सेंटेन्स. हॅज किंवा हॅव वाक्याच्या जर सुरुवातीला आलं तर तुमचं झालं येस नो टाइप क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चन झालं. आणि हॅज हॅवच्या सुरुवातीला जर WH पासून सुरुवात झाली या वर्ड्सपासून तर मग ते काय झाले WH क्वेश्चन झाले. तर डिटेलमध्ये बघू. फक्त मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली. या सेंटेन्समध्येच तुमचे तीनही सेंटेन्स कसे होतात बघा. आता पहिले होकारार्थी सेंटेन्स बघा. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क, यामध्ये आयच्या नंतर हॅव आलेला आहे आणि कम्प्लिटेड हे थर्ड फॉर्म आलेला आहे. कम्प्लीट मेन वर्ब, कम्प्लिटेड थर्ड फॉर्म म्हणजे V3. आता सी हॅज रिटन अ लेटर, सी च्या नंतर हॅज आलेला आहे. रिटन हे कशाचं थर्ड फॉर्म आहे राईट, राईट, रोट, रिटन अ लेटर हे झालं. आता बघा दे हॅव वॉच द मूव्ही, देच्या नंतर हॅव आलेला आहे आणि वॉच थर्ड फॉर्म ऑफ वर्ब V3. ही हॅज गॉन टू स्कूल, ही च्या समोर हॅज गॉन. गॉनचं मेन वर्ब काय आहे गो, गो, वेंट, गॉन म्हणजे थर्ड फॉर्म गॉन आलेला आहे. वी हॅव सेंट बुक्स, वी असल्यामुळे हॅव आलेला आहे. सेंट, सेंट बघा थर्ड फॉर्म आहे V3 आहे. त्याचं मेन वर्ब काय आहे सेंट, 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 सेंट हा थर्ड फॉर्म आहे सेंटचा. इट हॅज प्लेड वेल, इटच्या समोर हॅज आलेला आहे आणि प्लेड हे थर्ड फॉर्म आलेला आहे. मेन वर्ब याचं प्ले आहे, ईडी लागल्यामुळं प्लेड झालं थर्ड फॉर्म झालं. प्रतीक हॅज गॉन टू मार्केट, प्रतीक आहे सिंग्युलर नाऊन आहे त्याच्यासमोर हॅज येईल आणि गॉन आहे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे. त्याचा मेन वर्ब काय आहे गो, गो, वेंट, गॉन.
बघा हे स्टुडंट्स हॅव, स्टुडंट्स आहे प्लुरल नाउन आहे त्यामुळे हॅव आलेला आहे. रिटर्न पेपर, स्टुडंट्स हॅव रिटर्न पेपर, यामध्ये थर्ड फॉर्म काय आलेला आहे, रिटर्न आलेले आहे. बघा आता यातलेच निगेटिव्ह सेंटेन्सेस बघा काय आलेलं आहे, हॅव आणि हॅजच्या नंतर नॉट आलेलं आहे. बघा प्रत्येक सेंटेन्समध्ये झाले आपले निगेटिव्ह सेंटेन्स. बघा सेंटेन्स काय झालेलं आहे निगेटिव्ह, आय हॅव नॉट फिनिश माय होमवर्क, सी हॅज नॉट कम एट, म्हणजे सगळे हे नॉट काढलं तर काय होईल, आपलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स होईल. आणि नॉट असेल तर काय होईल, निगेटिव्ह सेंटेन्स होईल. आय हॅव नॉट फिनिश माय होमवर्क, सी हॅज नॉट कम एट, मी माझे पूर्ण होमवर्क पूर्ण केलेलं नाही आहे. सी हॅज नॉट कम एट, ती आत्ताही आलेली नाही आहे. म्हणजे प्रत्येक वाक्याचं हे काय आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. वी हॅव नॉट रिसिव्ड द मेसेज, ही हॅज नॉट डन द वर्क, दे हॅव नॉट सॉल्व्ड प्रॉब्लेम, इट हॅज नॉट वर्क वेल. म्हणजे मी मागच्या तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये जसा सांगितलं बदल फक्त एकच आहे, किंवा हॅव किंवा हॅजच्या नंतर इथे नॉट आलेला आहे. चला आता थर्ड बघा आपला येस नो टाईप क्वेश्चन. आता बघा येस नो टाईप क्वेश्चन मध्ये काय होते, हॅज किंवा हॅव या सहाय्यकारी, याला म्हणायचं हेल्पिंग व्हर्ब, या सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होते आणि शेवटी काय येते, प्रश्नार्थक चिन्ह. आता बघा हॅज किंवा हॅव. आता हॅव यू कम्प्लिटेड द लेसन, यूच्या समोर हॅव आलेला आहे आणि सीच्या समोर हॅज सी कॉल्ड यू, हॅव दे रिच होम, हॅज ही फिनिश हिज वर्क, ही असल्यामुळे हॅज येईल, दे असल्यामुळे हॅव येईल, हॅव पीपल हेल्प हर, पीपल असल्यामुळे हॅव येईल, हॅज मोनल संग अ सॉन्ग, मोनल आहे हॅज आहे, हॅव वी मेड इट फॉर हर, वी असल्यामुळे हॅव येईल, हॅव आय फिनिश धिस प्रोजेक्ट, म्हणजे आय आहे तर हॅव. हे झाले तुमचे येस नो टाईप क्वेश्चन. बघा आणि थर्ड फॉर्म ऑफ व्हर्ब आलेला आहे, कम्प्लिटेड, कॉल, रीच, फिनिश, हेल्प, संग, मेड, हे फिनिश, हे काय आहे व्हर्बचे थर्ड फॉर्म आहेत. बघा याला येस नो टाईप क्वेश्चन काय म्हणतात, हॅव यू कम्प्लिटेड द लेसन, याचा आन्सर काय होईल बघा, येस आय हॅव कम्प्लिटेड लेसन किंवा येस आय हॅव, आणि नो मध्ये काय होईल, नो आय हॅवंट. हे झालं तुमचं येस नो टाईप क्वेश्चन. सेकंड बघा हॅज सी कॉल्ड यू. आता याचं तुम्हाला दोन टाईप आन्सर देता येईल, येस सी हॅज, नो सी हॅजंट. हॅव दे रिच होम, याचं सुद्धा बघा काय येईल, दोन प्रकारे, येस दे हॅव किंवा नो दे हॅवंट. यालाच काय म्हणायचं, येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा म्हणतात. तर आता बघा आता स्ट्रक्चर तेच आहे आपलं येस नो टाईप क्वेश्चनचं, परंतु त्याच्या सुरुवातीला WH वर्डनी सुरुवात झाली तर त्याला काय म्हणायचं, WH वर्ड क्वेश्चन. बघा आता WH कोणकोणते आहे, व्हाट येईल. WH वर्ड्स कोणते आहेत, व्हाट, व्हेन, व्हेअर, व्हाय, हू, whom, which, how. WH वर्ड्सनी सुरू होणाऱ्या क्वेश्चनला काय म्हणायचं, WH क्वेश्चन. आता बघा इथे काय सुरू झाली आहे, व्हेअर पासून झालेली आहे. व्हेअर हॅव यू गॉन, व्हॉट हॅज ही डन, व्हॉट हॅव दे गिवन टू हर, आणि व्हेन हॅज सी गॉन टू पुणे. या सगळ्यांना काय म्हणायचं, WH क्वेश्चन्स. कारण WH या वर्ड्स पासून सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हे आहेत आपले WH क्वेश्चन्स. चला तर मग आजच्या भागात आपण डिटेल्समध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकलेला आहोत. आता पुढच्या भागात आपण शेवटचा आहे प्रेझेंट टेन्समध्ये शेवटचा प्रकार म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हा आपण पुढच्या भागात घेऊ. थँक्यू.